पंचवटी परिसरातील अमृतधाम बीडी कामगार नगर या ठिकाणाहून 3 चिमुरडे बेपत्ता झाले होते। मात्र सोमवारी सकाळी या तिघांचे मृतदेह याच परिसरात असणाऱ्या द व्ही पार्क या बांधकामाच्या साईटवर खोदून ठेवलेल्या खड्ड्यात आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। संतप्त नागरिकांनी निष्काळजीपणाने काम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। तसेच पोलिसांनी देखील गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात येतोय। मुलांचे मृतदेह पाहताच त्यांच्या पालकांनी एकच आक्रोश केल्यानं सर्वांचा कंठ दाटून आला होता। रविवार दिनांक 29 रोजी सकाळी 11 वाजेपासून अमृतधाम बीडी कामगार नगर येथून साई गोरख गरड वय 14, साई हिलाल जाधव वय 14 आणि साई केदारनाथ उगले वय 13 हे तिघे चिमुरडे बेपत्ता झाले होते। त्यांचा परिसरात शोध घेतला असता ते कुठेही मिळून आले नसल्यानं त्यांच्या पालकांनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत मुले बेपत्ता असल्याची तक्रार दिली। यानंतर शोधाशोध सुरू असताना सोमवारी सकाळी या परिसरात असणाऱ्या द व्ही पॉइंट बांधकाम साईटवर खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पाणी भरलं होतं। या खड्ड्याच्या बाहेर काही कपडे आढळून आले, त्यावरून त्यांची ओळख केली असता हे कपडे बेपत्ता मुलांचे असल्याचं निष्पन्न झालं। यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करून या ठिकाणी असलेल्या पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात शोधकार्य करण्यात आलं। यावेळी या खड्ड्यात बेपत्ता असलेले साई गरड, साई जाधव आणि साई उगले या तिघांचे मृतदेह सापडले। मृतदेह बघताच त्यांच्या पालकांनी एकच आक्रोश केला। हा आक्रोश बघून उपस्थितांच्या डोळ्यात देखील अश्रू तरळले होते। यानंतर संतप्त नागरिकांनी बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर आडगाव पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विजय कांतीभाई शेखालिया राहणार सिडको नाशिक आणि ठेकेदार आकाश शंकर गायकवाड राहणार पवारमळा आरटीओ कार्यालयासमोर पेठ रोड नाशिक या दोघांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।